हे पितरानं तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 13 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. रात्री 12 वाजून 18 मिनिटांनंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो विश्वंभ योग आहे. रात्री 8 वाजून 55 मिनिटांनंतर प्रीती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र आणि शनी मीन राशीत असतील, तर गुरु मिथुन राशीत असेल. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ज्योतिषाच्या द्वारे ती जर अशुभ स्थिती असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या बुध ग्रह हा 1 मे ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे. 22 मेला तो उदय पावेल. मित्रांनो, तर असा अस्तंगत बुध गोचरीने आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभो राहते प्रवर्तमानसत ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठे सवसनामध्ये पराभव नाम सहसर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्षे सौम्य वासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे विष्कंभ योगी पालव करणे एकादशी शोभित वीर गोत्रात उत्पन्न कडाप्पा मोहपात दुरितक्ष द्वाराशी पार्वतीपती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी 1 मे मुहूर्त दिनांक 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या मासात आता नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14. आणि गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी आणि भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासात उपलब्ध नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 13 आणि 14. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 13 आणि 14. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून प्राणप्रतिष्ठेच्या
या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत असतात किंवा राहतात. अन्यथा या मूर्त्या देखील खंडित मानल्या जातात, अशा मूर्त्या, आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळं काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 1:30 नंतर आहे, त्याआधी नाही. दिनविशेषमध्ये अपराय एकादशी आहे कारण यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे शॉर्टमध्ये, तो आपण द्वादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय राहील मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. रेग्युलर जे आहे होम हवन ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1:30 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो, अडथळे आणणार कामामध्ये. तेव्हा आपण महत्वाची किंवा विशेष कामे या 1:30 तासाच्या काळात न करता रेग्युलर कामे आहेत तीच करावी. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरिओम शिवशंभू.